साहित्याचा जागर हा साताऱ्याच्या दारी आलाय। साताऱ्याच्या पावनभूमीमध्ये 4 दिवस साहित्याचा जागर हा संस्कृतीचा सोहळा होतोय। साताऱ्यामध्ये 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे। काल दिमागदार ग्रंथ दिंडी निघाली, तर आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडेल। पानिपतकार विश्वास पाटील हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत, तर मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले हे स्वागताध्यक्ष आहेत। गुरुवारपासून सुरू झालेला हा साहित्य मेळा साहित्य प्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे। 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून सुरुवात झालेली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा देखील पार पडणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर भव्य असे 3 मोठे कार्यक्रम सातारा जिल्ह्यामध्ये ते घेत आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। जवळपास 10,000हून आसन व्यवस्था देखील केलेली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त देखील आता पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। शाहू स्टेडियम येथे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सैनिक स्कूल येथील हेलिपॅडवर पोहोचत आहेत। त्यानंतर देखील ते शाहू स्टेडियम येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावण्यात येणार आहे। त्याचबरोबर बघायला गेलं तर 254 पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर जय्यत अशी तयारी देखील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संपूर्ण टीम कडून देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। भव्य अशी स्टेज व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसरीकडे बघायला गेलं तर दुपारी ते जे पोलिसांची वृंदावन वसाहत आहे याचं देखील ते उद्घाटन करणार आहेत। त्याचबरोबर बघायला गेलं तर भाजपचे जे सर्व आता निवडून आलेले नवनिर्वाचित जे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, यांच्या देखील सत्कार सोहळा साताऱ्यातील जिल्हा परिषद ऑडिटोरियम येथे पार पडणार आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याकडे सातारा जिल्हावासियांचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन ओंकार सह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।